चला 100% बातम्यांमध्ये सुरुवात करूयात। लोकसभा निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं जात आहे। उद्धव ठाकरेंनी विधानसभेच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे। ठाकरेंकडून विधानसभेच्या 288 जागांवर चाचपणी सुरू असल्याचं समोर आलं। बुधवारी ठाकरेंनी राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखांची बैठक घेतली। विधानसभा निहाय संपर्क प्रमुखांकडून ठाकरेंनी माहिती घेतली। या बैठकीत त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना अतिशय महत्त्वाच्या सूचना केल्या। विधानसभेच्या तयारीला लागा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी केल्या। 25 वर्षांपूर्वी आक्रमक होणारी सेना दाखवा असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। संपर्क प्रमुखांना त्यांच्या विधानसभेतील अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या। विधानसभा निहाय पक्षाची ताकद, संघटनात्मक बांधणीचा अहवाल देखील सादर करण्यास सांगण्यात आले। लोकसभा निकालात मतदारसंघातील मताधिक्याचा अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले। महाविकास आघाडी जिथे ठाकरे गटाची ताकद तिथे ठाकरे गट लढणार। विधानसभेच्या 288 जागांवर तयारी करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। 8 दिवसाच्या अहवालानंतर या सगळ्या विषयावर ताकदीनं शिवसेना काम करण्यासाठी सिद्ध झालेली आहे। विधानसभेआधी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून जागांची मागणी केली जाते। त्याच पार्श्वभूमीवर जागा वाटपाची चर्चा फिसकटली तर स्वबळाच्या दृष्टीने ठाकरेंनी तयारी सुरू केल्याचं बोललं जातं। गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय भूकंपाच्या चर्चा आहेत आणि त्यातच लोकसभा निवडणूक निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून आउटगोईंग आणि इनकमिंगचे दावे करण्यात येतात। मात्र राज्यात सत्तांतर होणार का अशा चर्चा सुरू झाल्या। कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलंय। शरद पवार सध्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावरती आहेत। इंदापुरात पवारांनी दुष्काळाची पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना पवारांनी सरकारबाबत मोठं विधान केलं। सरकार बदलायचे। सरकार बदलण्याचं कारणही पवारांनी यावेळी सांगितलं। सरकार बदलल्याशिवाय आपल्याला पाहिजे तशी धोरणं घेता येत नाही। या विधानामुळे विधानसभेसाठी शरद पवारांचा नेमका प्लॅन काय याबाबत चर्चा रंगल्यात। पुढे पाहूयात आणखीन एक महत्त्वाची घडामोड या सगळ्याच्यात आणि ती म्हणजे अशी या सगळ्याच्यात की लोकसभा निवडणुकीत बहुमत गाठण्यापासून 32 जागा दूर राहिलेल्या भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून सुनावण्यात आलं। भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपने महाराष्ट्रात घेतलेल्या निर्णयाची चिरफाड करण्यास सुरुवात केली आहे। ऑर्गनायझर साप्ताहिकात संघाचे आजीव सदस्य रतन शारदा यांनी भाजपच्या डोळ्यात अंजन घालणारा लेख लिहिला आहे। अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी केली। भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडे बहुमत होतं, मग अजित पवार यांना घेण्याची गरज काय होती असा प्रश्न त्या लेखात विचारण्यात आला। भाजपने अशा काँग्रेस नेत्याचा पक्षात प्रवेश केला ज्याने उघडपणे भगव्या दहशतवादाबद्दल विधान केलं होतं। त्याने 26/11ला आरएसएसचं षडयंत्र म्हटलं होतं, तसंच आरएसएसला दहशतवादी संघटना म्हटलं होतं। भाजपमध्ये आलेल्या या नेत्यांनी त्यांच्या या विधानावर खेद व्यक्त केला नाही किंवा माफी मागितली नाही। महाराष्ट्रातील या खेळीमुळे अनेक वर्ष काँग्रेसी विचारधारेला विरोध करणारा सच्चा भाजप समर्थक दुखावला। भाजप पार्टी विथ डिफरन्स अशी ओळख सांगतो, परंतु भाजपची ओळख पार्टी विदाऊट एनी डिफरन्स अशी झाली। भाजपने निवडणुकीत सहकार्य करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांशी संपर्कही केला नाही। त्यांनी निस्वार्थपणे काम करणाऱ्या जुन्या समर्पित कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केलं। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये भाजपची पिछेहाट झाली। या राज्यांमध्ये भाजपला यश मिळालं नसल्यामुळे केंद्रात भाजप स्वबळावर येऊ शकली नाही। भाजपच्या या पराभवाचे पक्षीय पातळीवर विश्लेषण केलं जात आहे। अशातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या निवडणूक निकालावर भाष्य करण्यास सुरुवात केली आहे। सोमवारी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी निकालावर टीकात्मक भाष्य केलं। खरे सेवक अहंकारी नसतात आणि निवडणुकीची प्रतिष्ठा राखली गेली नाही अशा शब्दात भागवतांनी सत्ताधाऱ्यांना कानपिचके दिले। यानंतर संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून भाजपला आरसा दाखवण्यात आला। महाराष्ट्राचं उदाहरण देत भाजपच्या पराभवाला नको असलेलं राजकारण कारणीभूत असल्याचं म्हटलंय। यावरूनच विरोधकांनीही भाजपला लक्ष केलंय। खडेबोल सुनावलेले आहेत, देशातल्या मतदारांनी सुद्धा भाजपला खडे चाललेले आहेत। तर असे खडे सगळं चालल्यानंतर आता तरी भाजप सुधारणार आहे की नाही। ऑर्गनायझर पंचजन्य हे लिहितात, बोलतात, कृती करत नाही। मोहनराव भागवत काल बोलले, कृतीत दाखवा। येणाऱ्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी कदाचित अजित पवारांना सरकारमधून बाहेर टाकेल, बेदखल करेल। संघाच्या मुखपत्रातून भाजपला घरचा आहेर मिळाल्यानं त्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे।
महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। ठाकरे गटानं विधान परिषदेच्या 4ही जागा परस्पर घोषित केल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य दिसून आलं। मात्र ठाकरे गट आणि काँग्रेसमधील हा वाद जो आहे तो मिटला, कारण विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ तसंच पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता। 2 जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये समेट झाली। अखेरच्या दिवशी कोकण पदवीधर निवडणुकीतून ठाकरे गटानं माघार घेतली। ठाकरे गटाचे किशोर जैन यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर तिकडे नाशिकची जागा ठाकरे गट लढवणार आहे। रायगडच्या कोकणच्या जागेवरून आम्ही आमच्या उमेदवारांना माघार घ्यावी आणि नाशिकच्या शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसने माघार घ्यावी, असं रात्री आमचं साधारण एकमत झालंय। महाविकास आघाडीचं म्हणून निवडणूक आम्ही लढू ही भूमिका आमची आहे। महाविकास आघाडीची ताकद महाराष्ट्रामध्ये आहे, त्यामुळे फायदा होईल। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने 30 जागांवर विजय मिळवल्याने विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्येही महाविकास आघाडीनं एकत्र लढावं असा प्रयत्न सुरू होता। या वाटाघाटीमुळे महाविकास आघाडी आता एकत्र निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालंय। विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। पदवीधर मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे, तर शिक्षक म्हणजे नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बेबनाव झाल्याचं चित्र समोर आलंय। विधान परिषद निवडणुकीच्या मुंबई शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे। ठाकरेंच्या पक्षाचे जमो अभ्यंकर, भाजपचे शिवनाथ दराडे, शिक्षक भारतीचे सुभाष मोरे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव नलावडे रिंगणात आहेत। मुंबई पदवीधर मतदारसंघात ठाकरेंच्या पक्षाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात थेट लढत होणार आहे। कोकण पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे रमेश कीर आणि भाजपचे निरंजन डावखरे यांच्यात लढत होणार आहे। नाशिकमध्ये ठाकरेंच्या पक्षाचे संदीप गुळवे आणि शिवसेनेचे किशोर दराडे यांच्यात थेट लढत होणार आहे। या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विवेक कोले आणि अजित पवारांच्या एनसीपीचे महेंद्र भावसार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत। त्यामुळे महायुतीत नाशिकमध्ये प्रत्येक पक्षाचे उमेदवार आहेत। शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे। लोकसभा निवडणूक संपताच महाराष्ट्रात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 4 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे। ही निवडणूक प्रक्रिया चालू असून 26 जूनला मतदान पार पडेल। यामध्ये मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचा समावेश आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारीवरून शिवसेनेचा ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे। ठाकरे गटाने महाविकास आघाडीतील त्यांच्या कोणत्याही मित्र पक्षाशी चर्चा न करता परस्पर 4ही जागांवर उमेदवार घोषित केल्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती। त्यावर स्वतः ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। बिघाड नाही झाला, संवादामध्ये थोडीशी एक लूज कनेक्शन होतं। मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांच्या संकल्पपत्राचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना खोचक टोला हाणला। अनिल, तुम्ही माझा मतदार म्हणून उल्लेख केला त्याच्याबद्दल धन्यवाद देतो, म्हणजे माझं सर्टिफिकेट हे खरं आहे। 26 जूनला कार्यालयात जाण्यापूर्वी मतदानाचं कर्तव्य बजावण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी पदवीधरांना केलं। देशात एनडीएचं सरकार स्थापन झालंय। पंतप्रधान मोदींसह एकूण 71 मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली। एनडीएचं सरकार स्थापन झालं असलं तरी निवडणुकीतील भाजपच्या नाऱ्यावरून विरोधकांकडून डिवचण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं 400 पारचा नारा दिला। पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यासह राज्यातील नेत्यांनीही अबकी बार 400 पार म्हणत प्रचार केला। मात्र लोकसभा निवडणूक निकालात भाजपची गाडी 239 वरच अडकली। राज्यात महायुतीचंही मिशन 45च्या स्वप्नांचा चुराडा झाला। याच 400 पार नाऱ्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महत्त्वाचं विधान केलं। त्यावरूनच ठाकरे गटानं शिंदेंना डिवचलंय। संविधान बदलेंगे, ये होगा, रिजर्वेशन जाएगा, कुछ भी नहीं होने वाला था। लेकिन 400 पार वाला आंकड़ा जो है उसके वजह से लोगों के दिमाग में ऐसी बात हो गई कि ये सब आगे जाके कुछ गड़बड़ होगी। 400 पार का नारा है, मोदी ने दिया था ना, तो मोदी जी को जाकर बोलिए अपने गलती की हिम्मत है। आपने 400 पार का नारा दिया लेकिन आप 200 पार भी नहीं पार कर सके, बोल के दिखाइए। 400 पारच्या नाऱ्यावरून विरोधकांकडून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नुकताच लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर देशात एनडीएचं सरकार स्थापन झालंय। मात्र महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमुळे भाजपला बहुमत मिळालं नाही। या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजपला सुनावण्यात आले। सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी सेवकाची खरी व्याख्या सांगत भाजपला कानपिचक्या दिल्या। तसंच मणिपूरमधील हिंसाचारावरून केंद्र सरकारलाही खडेबोल सुनावले। यावरूनच ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना डिवचले। 1 साल से मणिपुर शांति की राह देख रहा है,
उसकी आग में अभी तक जल रहा है, त्राही त्राही कर रहा है, कौन उस पर ध्यान देगा? प्राथमिकता देके उसका विचार करना ये कर्तव्य है। और जी भागवत उन्होंने भी कहा कि मणिपुर जल रहा है। 1 साल के बाद खैर उन्होंने कहा तो सही, क्या अब भी प्रधानमंत्री वहां नहीं जाएंगे, गृहमंत्री वहां नहीं जाएंगे? काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यावरूनही ठाकरेंनी निशाणा साधला। क्या फर्क पड़ा है कश्मीर में? जाने तो जा रही है, किसकी जिम्मेदारी है? अब की बार वाले कहाँ गए अभी? केंद्रातील एनडीए सरकारवरूनही ठाकरेंनी टोला हाणला। ते 400 पार होणार होते, ते 240च्या आत किंवा 240 वरती अडकले आणि मग मोदी सरकारचं आता एनडीए सरकार झालं। देशाच्या भवितव्याची आपल्याला काळजी असल्याचंही ठाकरेंनी नमूद केलं। लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले, मात्र त्यानंतरही एकमेकांचे नेते आपल्या संपर्कात असल्याचा दावा एनसीपीच्या दोन्ही बाजूंकडून करण्यात येतोय। यावरून आता अमोल मिटकरी आणि बजरंग सोनवणे यांच्यात चांगलीच जुंपली आहे। बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव करून विजय मिळवणारे शरद पवारांच्या पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे अजित पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा अमोल मिटकरींनी केला। मिटकरींचा हा दावा खोडून काढताना बजरंग सोनवणेंनी त्यांचा खरपूस समाचार घेतला। बीडमधल्या एका बप्पांचा दादांना सकाळी फोन गेला आणि दादा आता मला संकटातून वाचवा, आणि त्या अनुषंगानेच मी ते ट्विट केलं। अजित दादाच्या इथं अमोल मिटकरी नावाचा कोणी ऑपरेटर आहे का हे मला माहित नाही। अमोल मिटकरी आहेत कोण, पहिल्यांदा ते तपासलं पाहिजे की या ऑपरेटरला माहीत असतंय की कुणी काय केलं, तिथल्या टेलिफोन ऑपरेटर, मग हे टेलिफोन ऑपरेटरचं काम करतात का? शरद पवारांची साथ कधीच सोडणार नाही अशी ग्वाहीही बजरंग सोनवणेंनी दिली आहे। आणि एखादा खासदार माझ्यासारखा कुणाच्या संपर्कात गेला काय होईल? त्याला पब्लिक तर मारेनच। माझ्या घरात मला वडील मारतील, माझी बायको मला नाश्त्याला द्यायची नाही, एवढी परिस्थिती होईल। लोकसभा निवडणूक संपली तरी राजकीय वार पलटवारचा सिलसिला सुरूच असल्याचं दिसून येत आहे। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं। 48 पैकी 30 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले। याच निकालावरनं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलंय। लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मेहनत ठाकरेंनी घेतल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं। आजारपण असतानाही ठाकरे फिरले, त्यामुळे त्यांचे 9 उमेदवार विजयी झाल्याचं पाटील यांनी नमूद केलं। तसंच ठाकरेंमुळे काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा झाल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलंय। यावरून संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर पलटवार केला। सगळ्यात जास्त मेहनत माझं म्हणणं आहे की उद्धवजीने घेतली लोकसभेत, त्यांना 9 मिळाले। त्यामुळे याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने स्वतःचा फायदा अगदी बक्कळ करून घेतला, बक्कळ। त्यांना बारामतीमध्ये सुप्रियाचा पराभव असा करायचा होता ना। गेले शरद पवार गेले ठाकरे गेले, आता त्यांची जी बोटं आहेत ना ती शाहिस्ताखानाप्रमाणे छाटली आहेत या राज्याच्या जनतेनं। ठाकरेंचं कौतुक करून चंद्रकांत पाटलांनी एनडीएत येण्यासाठी साथ घातल्याची चर्चा होती, मात्र राऊतांनी पाटलांवर हल्लाबोल करत त्या शक्यता फेटाळल्याचं बोललं जात आहे। मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मागील 5 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या जरांगेंनी आता सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय। आरक्षणाचा प्रश्न तडीस नेल्याशिवाय आता माघार नाही अशी घोषणा जरांगेंनी केली आहे। मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं। उपोषणाच्या 5व्या दिवशी तब्येत खालावल्याचं पाहायला मिळालं। मराठा आंदोलकांनी जरांगेंना आग्रह केल्यानं त्यांनी एक सलाईन लावून घेतलं, पण त्यानंतर पुन्हा एकदा जरांगेंनी उपचार थांबवले। आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही अशी घोषणा करत जरांगेंनी सरकारला थेट निर्वाणीचा इशारा दिला। जरांगेंच्या आंदोलनानं सरकारवर दबाव वाढत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगेंनी उपोषण थांबवण्याचं आवाहन केलंय। जोपर्यंत विषय मार्गी लागत नाहीत तोपर्यंत विश्वास कसा ठेवायचा? आम्ही 10 महिने ठेवलेच ना विषय। सरकार जर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये इतक्या वेगाने सगळे प्रयत्न करते आहे तर श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपलं उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं पाहिजे असं माझं मत आहे। लोकसभा निवडणुकीआधी काहीसं मागे पडलेलं मराठा आरक्षण आंदोलन आता पुन्हा एकदा जोर धरताना दिसतंय। यावर महायुती सरकार काय तोडगा काढतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नागपूरमध्ये सुनेनं हिट अँड रन घडवून सासऱ्याची हत्या घडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे। जादू टोण्याच्या संशयातून या सुनेनं सासऱ्याचा काटा काढल्याची माहिती समोर आली आहे आणि या हत्या प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली। नागपूरमध्ये गेल्या 22 मे रोजी पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा भरधाव कारने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला होता। हा अपघात नसून त्यांना सुपारी देऊन चिरडण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालं। पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्येची सुपारी त्यांची सून अर्चना पुट्टेवार यांनीच दिल्याची माहिती समोर आली आहे। संपत्तीच्या हव्यासापोटी सुनेनं सासऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याचं पोलीस तपासात समोर आलंय।
या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय. आपले सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार हे काळ्या जादूचा वापर करतात असा संशय सून अर्चना यांना आला होता. पोलिसांच्या चौकशीत सुनेनं ही माहिती दिल्याचं कळतंय. सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार धार्मिक वृत्तीचे होते. सासरे जादूटोणाही करतात असा सुनेला संशय होता. त्यामुळे माहेरच्या कुटुंबातील काही जणांचा मृत्यू झाल्याचा अर्चना यांचा समज झाला होता. अर्चना पुट्टेवार यांचा एक भाऊ आणि बहिणीचा काही वर्षांपूर्वी अकाली मृत्यू झाला होता. दरम्यान या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून अर्चना पुट्टेवारचा भाऊ प्रशांत पार्लेवारला अटक करण्यात आली होती. चित्रपटामध्ये ज्या गब्बरने दहशत निर्माण केली होती असाच एक गब्बर छत्रपती संभाजीनगरमध्ये जन्माला आलाय का असा प्रश्न निर्माण झाला. या गब्बरचं एक पत्र सोशल मीडियावरती व्हायरल झालंय. यामुळे छत्रपती संभाजीनगरात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारचा गब्बर चित्रपट प्रचंड गाजला होता, ज्यात अक्षय कुमार भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची हत्या करून त्यांना भर चौकात लटकवतो. आता असाच गब्बर छत्रपती संभाजीनगरमध्ये आला आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण सोशल मीडियावर अशाच एका गब्बरचं पत्र व्हायरल होत आहे, ज्यात आपण 100 लोकांची गँग तयार केली असून लवकरच छत्रपती संभाजीनगरमधील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचं हत्याकांड करणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. विशेष म्हणजे हे भर चौकात करणार असल्याचा दावा देखील या पत्रात करण्यात आलाय. स्वतःला गब्बर सांगणाऱ्या या व्यक्तीने रिश्वत मत लेना वरना गब्बर आएगा असा उल्लेख देखील पत्रात केलाय. त्यामुळे संभाजीनगरमध्ये या गब्बरची जोरदार चर्चा सुरू असून हा गब्बर कोण असा सवाल उपस्थित केला जातोय. छत्रपती संभाजीनगरात सोशल मीडियात गब्बर नावाने फिरणाऱ्या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. गब्बरला शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय. रिश्वत मत लेना वरना गब्बर आएगा असं सांगत भर चौकात भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचं हत्याकांड करण्याचा दावा सोशल मीडियात गब्बरच्या नावानं फिरणाऱ्या पत्रातून करण्यात आलाय. हा नेमका गब्बर कोण आहे याची उत्सुकता सर्वसामान्यांमध्ये चाळवली आहे. तर निनावी गब्बर नावाने व्हायरल होत असलेल्या पत्राची पोलिसांकडून चौकशी केली जाते. चौकशीतून जे काही निष्पन्न होईल त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधले हे जे गब्बर बनून आज अधिकारी लोक जे वाढत आहेत आणि धनोदय अशी संपत्ती बलाढ्य संपत्ती स्वतःची तयार करत आहेत, याला कुठंतरी आळा बसेल. मला एक वाटतं नाव टाकून जर दिलं असते धमकी तर बरं राहिलं असतं. निनावी तो कोणाला बी धमकीचे पत्र येतात. त्याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीचं नाव फिर्यादी म्हणून नाहीये, एक गब्बर म्हणून निनावी अर्ज आहे. त्याची आम्ही चौकशी करू आणि जे काही त्याच्यामध्ये निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई करू. या पत्रात या गब्बरचं ना गाव लिहिलंय ना नाव. त्यामुळे या गब्बरला शोधणं पोलिसांसाठी आता एक आव्हान आहे. 3 आठवड्यांपूर्वी डोंबिवलीमधील एका केमिकल कंपनीत स्फोट झाला आणि त्या घटनेत 13 जणांचा मृत्यू तर 72 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. या घटनेच्या जखमा भरलेल्या नसतानाच बुधवारी अशीच आणखी एक घटना डोंबिवलीत घडली आहे. डोंबिवलीमधील MIDC फेज 2 मध्ये पुन्हा एकदा आग लागली आणि यावेळी झालेल्या स्फोटांच्या प्रचंड आवाजामुळे डोंबिवलीकरांचा काळजाचा ठोका चुकला. 2 आठवड्यांपूर्वी ज्या भागात आग लागली होती त्या कंपनीच्या शेजारीच पुन्हा बुधवारी सकाळी 10 वाजता आग लागली. त्यावेळी त्या परिसरात असलेल्या सर्व गाड्या जळून खाक झाल्या. मालदे आणि इंडो अमाइन्स या 2 कंपनीत आग लागून एकामागे एक स्फोटांचे आवाज आले. या आगीत कंपनीचे 3 प्लांट जळून खाक झाले. हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. त्याच परिसरात शाळा असून आगीची घटना समजताच शाळेला सुट्टी देण्यात आली. सगळ्या गाड्या वगैरे पूर्ण बंद केल्या होत्या. समोर 3 बस जळत होत्या. इलेक्ट्रिकल कॅपॅसिटर बनवायची कारण नुकसान झालेलं आहे. आज नियंत्रणच आहे. कोणी नसल्याबाबत आम्हाला संबंधित कंपनीच्या कामगारांकडून कळलं की आतमध्ये कोणीही नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिसरातील महानगरपालिकेतून टँकर मागवण्यात आले. कल्याण, बदलापूर, उल्हासनगरमधून अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. गोदामात घातक केमिकल असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी आल्या. डोंबिवलीमधील भीषण स्फोटांच्या घटनेला जेमतेम महिनाही उलटलेला नसताना आणखी एक दुर्घटना घडल्याचं समोर आलंय. डोंबिवलीच्या MIDC मधील आणखी एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली. इंडो अमाइन्स असं या केमिकल कंपनीचं नाव आहे. डोंबिवली MIDC फेज 2 मध्ये असणाऱ्या कंपनीत ही आग लागली. धक्कादायक म्हणजे ज्या कंपनीत ही आग लागली त्या इंडो अमाइन्स केमिकल कंपनीजवळच एक शाळा होती. अभिनय विद्यालय नावाची शाळा दुर्घटनेपासून हाकेच्या अंतरावर आहे. या शाळेमध्ये KG ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी शिकतात. आग लागली त्यावेळी शाळेत जवळपास 5000 विद्यार्थी होते. कंपनीत आग लागल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना तातडीनं सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. शाळेबाहेर असणाऱ्या स्कूल बस मात्र आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. मला हे बोलायचं आहे मुख्यमंत्र्यांना की इथून सगळ्या कंपन्या हटवा, प्लीज हटवा. आम्हाला इथे आमचा जीव काय वर आलाय का? कडून या सगळ्या कंपन्या हटवल्या पाहिजे. किती दिवस असं जीव मुठीत घेऊन जगायचं माणसांनी. लोकवस्तीमध्ये अशा केमिकल कंपन्या आणल्यात. आम्ही पोरं घरी ठेवून कामाधंद्याला जाणार. मागे कोण त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घेणार? म्हणजे कोण बघणार त्यांना? मोठा अधिकारी किंवा
पदाधिकारी असायला पाहिजे. तो कोणी इथे नाहीये, कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. इथे उभं राहून आज नागरिक तिथे वाट बघतात. शाळा आहे आजूबाजूला. या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. डोंबिवलीमधील MIDCतल्या इंडो अमाइन्स कंपनीत आग लागली. यावेळी अनेक स्फोटांचे आवाजही येत असल्याची माहिती समोर आली. 3 आठवड्यात दुसऱ्यांदा घडलेल्या आगीच्या घटनेमुळे डोंबिवलीकरांच्या काळजाचा ठोका चुकलाय. इंडो अमाइन्स कंपनीत बुधवारी सकाळी अग्नितांडव पाहायला मिळालं. दूरपर्यंत धुराचे लोट दिसून आले. ही दृश्य पाहून 3 आठवड्यांपूर्वीच्या आगीच्या आठवणी ताज्या झाल्या. पहिल्या घटनेची चौकशी पूर्ण झालेली नसताना आता बुधवारी लागलेल्या आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. फायर स्टेशन डेडिकेटेड डोंबिवली MIDC साठी व्हावं म्हणून आम्ही मागच्या मीटिंगमध्ये चर्चा केली होती आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही एक प्रस्ताव पाठवतोय. डोंबिवलीमधील MIDC मध्ये आगीच्या अनेक घटना घडत आहेत. मात्र यानंतरही राज्य सरकारने धडा घेतला नाहीये का, असा संतप्त सवाल स्थानिकांनी विचारला. डोंबिवली आता अशी एका प्रकारे जिवंत बॉम्बवर राहिलेली आहे. त्या दृष्टीने काहीतरी हालचाल त्वरित केलेली पाहिजे. डोंबिवलीकरांची हीच मागणी आहे की ह्या ज्या केमिकल कंपन्या आहेत त्या ताबडतोब पाठवण्यात याव्या. सरकारने MIDC मधील धोकादायक कंपन्या स्थलांतरित करण्यात येतील असं म्हटलं. मात्र सलग दुसऱ्या आगीच्या घटनेमुळे सरकार कशाची वाट पाहतंय असा सवाल विचारला जातोय. डोंबिवलीतील केमिकल कंपनीत स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात मोठे धुरांचे लोट उंच हवेत पसरल्यानं नागरिकांना मोठा त्रास झाला. डोंबिवली MIDC मधील फेज 2 परिसरातील केमिकल कंपनीला ही आग लागली. 3 आठवड्यांपूर्वी डोंबिवली MIDCच्या अमुदान केमिकल कंपनी स्फोट झाल्यानंतर इथल्या धोकादायक कंपन्यांचा मुद्दा चर्चेत आला. धोकादायक कंपन्या स्थलांतरित करण्यात येतील असं सरकारनं सांगितलं. मात्र त्यातच बुधवारी पुन्हा एकदा डोंबिवली MIDC मधील कंपनीत अग्नितांडव आणि स्फोट झाला. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. सगळ्या MIDC मधून शिंदे सेनेचे लोक किती हप्ते गोळा करतात त्याचे आकडे आता द्यावे लागतात. या ज्या डोंबिवलीला धोका आहे, डोंबिवलीचा भोपाळ होऊ नये म्हणून या केमिकल कंपन्यांवर कुठेतरी आळा घालणे गरजेचं आहे. भविष्यामध्ये अशा पद्धतीची आगी लागू नये, लोकांना जीव म्हणजे काय त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून आमचे सरकार निश्चितपणे तरी पावलं उचलत आहेत. डोंबिवली MIDC मध्ये अवघ्या 3 आठवड्यात लागलेल्या आगीच्या दुसऱ्या घटनेमुळे राज्याचं राजकारणही तापलंय. राज्याच्या विविध भागात गेल्या काही दिवसांपासून पावसानं दमदार हजेरी लावली. अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अशातच बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव घुबे इथं काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे या गावात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झालं. देऊळगाव घुबे गावातील 30 ते 40 घरांवरील छपरं उडून गेली. सोसायट्याच्या वादळी वाऱ्यानं देऊळगाव घुबे इथल्या साखरे कुटुंबियांवर मोठा आघात केला. सोसायटीचा वारा आल्यावर भरत मधुकर साखरे यांच्या घरावरील पत्रे, त्यासाठीचा अँगल आणि त्या अँगलला बांधलेला झोपाळाही हवेत उडाला. वाऱ्याचा वेग इतका होता की पत्रे आणि अँगल 200 फुटांपर्यंत उडाले. या झोपाळ्यात भरत साखरे यांची मुलगी सई झोपली होती. ती अवघ्या 6 महिन्यांची होती. या दुर्दैवी घटनेत तिचा मृत्यू ओढवला. साखरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. खामगाव आणि जळगाव जामोद तालुक्यात देखील अशाच पद्धतीने वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे ग्रामस्थांची दाणादाण उडाली. मात्र वादळी वाऱ्यात चिमुकलीचा करुण अंत झाल्यानं हळहळ व्यक्त होते. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पण मंडळी, आपण अपेक्षा करत असतो की प्रत्येक दिवस हा सकारात्मक असावा, सकारात्मक घडामोडी असाव्यात. पण घडामोडी वेगाने घडतात, ज्याबद्दल चर्चा होते आणि त्याच 100% बातम्या आपण ब्रेकलेस आणि ब्रेथलेस पद्धतीने या बुलेटिनमध्ये पाहत असतो. उद्या पुन्हा एकदा भेटूयात नवीन घडामोडींचं. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.